नमस्कार मित्रांनो, रब्बी हंगामातील गहू पीक सद्यस्थितीत फुटण्याची अवस्थेत आहेत. अशा वेळी अन्नद्रव्ये व्यवस्थापन करणे आवश्यक ठरते. गहू अन्नद्रव्य व्यवस्थापनातील संतुलित खताचा वापर, सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि योग्य वेळी पाणी व्यवस्थापन महत्त्वाचे असते. गहू अन्नद्रव्य व्यवस्थापन कसे करावे हे या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. गहू अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये बागायती वेळेवर पेरलेल्या गव्हास खुरपणी झाल्यानंतर सर्वसाधारणपणे 21 ते 30 दिवसांनी एकरी 24 किलो नत्र, 52 किलो युरिया द्यावा लागतो. बागायती आणि उशिरा पेरलेल्या गव्हास एकरी 16 किलो नत्र आणि 35 किलो युरिया द्यावा लागतो. तर जस्ताची कमतरता असलेल्या जमिनीत फुटवे धरण्याच्या अवस्थेत पेरणीनंतर 40 ते 45 दिवसांनी झिंक EDT 0.2% 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्याची फवारणी करावी लागते. लोहाची कमतरता असलेल्या जमिनीत फुटवे धरण्याच्या अवस्थेत पेरणीनंतर 40 ते 45 दिवसांनी लोह EDT 0.2% 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्या याप्रमाणे फवारणी करावी लागते. यामुळे मुळांचा विकास आणि फुटण्याची संख्या वाढून उत्पादन सुधारते. यासाठी माती परीक्षण आणि पिकाच्या गरजेनुसार खताची विभागणी केली जाते. तर पेरणीवेळी, उगवणीनंतर आणि दाणे भरताना करणे आवश्यक आहे ही कामे. तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.